नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 22 ऑगस्ट 2021. संध्याकाळचे 7:46 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया की क्रिप्टोकरन्सी मार्केटची काय कंडिशन आहे. टोटल क्रिप्टोकरन्सीज आहेत 11,349. एक्सचेंजेस आहेत 397. तर त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीये नंबर ऑफ एक्सचेंजेसमध्ये, पण क्रिप्टोकरन्सी रजिस्ट्रेशन थोडे वाढलेत. परत आय थिंक काही डिलीट झालेले आहेत. टोटल मार्केट कॅप आहे $2.087 ट्रिलियन. $91.70 बिलियन 24 तासांचा फक्त ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे. बिटकॉइनचा डॉमिनन्स थोडासा वाढलेला आहे, 44% पोहोचला आहे. इथिरियमचा 18.1% आहे. टोटल मार्केट कॅप चेक केलं तर $2.09 ट्रिलियन आहे आणि 5% ओव्हरऑल मार्केट खाली आलेलं आहे कालपेक्षा. टॉप 10 चेक करूया आपण. बिटकॉइन पहिल्या नंबरवरती $48,879, 0.45% कमी झालंय 24 तासांमध्ये आणि 5.49% वाढलंय 7 दिवसांच्या हिशोबाने. इथिरियम सेकंड रँकला $3237 आहे, 1.21% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 1.62% वाढलाय 7 दिवसांमध्ये. कार्डेनो म्हणजे एडीए थर्ड रँकला अजूनही टिकून आहे, $2.59 आता मिळतोय, 5.89% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 21.83% वाढलाय 7 दिवसांमध्ये. BNB म्हणजे बायनान्स कॉइन $450 आहे, जवळजवळ 1% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 11.10% वाढलाय 7 दिवसांमध्ये. टेदर आता आहे 5व्या नंबरवरती. हा स्टेबल कॉइन आहे, तर $1 मिळतो आता सुद्धा. रिपल XRP 6व्या नंबरला $1.22 आहे, 0.85% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 4.41% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. 7व्या नंबरवरती डोज कॉइन $31.50 आहे किंवा $0.3155. $2.25 कमी झाला 24 तासांमध्ये आणि 5.20% वाढलाय 7 दिवसांमध्ये. पोल्का डॉट म्हणजे DOT आता आहे 8व्या नंबरला, $27.70 मिळतोय, 3.25% कमी झाला 24 तासांमध्ये आणि 23.67% वाढलाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरवरती सर्कल कंपनीचा स्टेबल कॉइन USDC आहे, जवळजवळ $1 आहे, $0.9996. सो थोडक्यात काय $1 आहे. सोलाना अजूनही 10व्या नंबरवरती $75.73, 1% वाढलाय 24 तासांमध्ये आणि 0.61% वाढलाय 7 दिवसांमध्ये. आपले टॉप 10 क्रिप्टोकरन्सीज चेक करून झालेले आहेत. आपण आता बातम्यांकडे वळू शकतो किंवा क्रिप्टोकरन्सी जगतातल्या ओव्हरऑल घडामोडी काय होत्या ते चेक करू शकतो. तर पहिलीच गोष्ट आहे की DeFi रेग्युलेशन मस्ट नॉट किल द व्हॅल्यूज बिहाइंड डिसेंट्रलायझेशन. तर मला हे कळतच नाहीये की DeFiला हे लोक रेग्युलेट करणार कसं. ओके, तर DeFi म्हटल्यावरती काय की डिसेंट्रलाइज्ड फायनान्स म्हणजे DeFi आपण थोडक्यात त्याला म्हणतो. तर फायनान्स सेक्टरमध्ये काय चालतं की कोणी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतो, त्याच्यावरती काहीतरी प्रॉफिट्स गोळा करतो, कोणाला काही लेंडिंग करतात म्हणजे कोणाला पैसे उधार देतात, ते मग त्यानुसार पर्सेंटेज एक्स्ट्रा घेतात वगैरे, म्हणजे इंटरेस्ट रेट्स वगैरे. तर सगळं इंटरेस्ट रेट्स आणि या गोष्टींवरती काम चालतं सेंट्रलाइज्ड फायनान्समध्ये. पण डिसेंट्रलाइज फायनान्समध्ये पण ऑलमोस्ट तसंच आहे, फक्त कसं आहे की कोणी तिथे सेंट्रल प्लेअर नसतो की जो गॅरंटी घेईल कुठल्याही गोष्टीची. फक्त आणि फक्त ब्लॉकचेन आणि स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या भरोश्यावरती या गोष्टी डायरेक्टली होऊ शकतात, कारण प्रोग्रॅमेबल मनी आहे असं आपण त्याला थोडक्यात म्हणू शकतो. इथिरियम असो किंवा आणखीन कुठलं प्रोग्रॅमेबल मनी असेल किंवा कुठलीही सिस्टीम ब्लॉकचेन बेस की ज्याच्यामध्ये स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला सपोर्ट असेल आणि त्याच्यावरती त्या बेसिसवरती हे लोक DeFi ऍप्लिकेशन किंवा मग एखादा प्रोटोकॉल सेकंड लेअरमध्ये रन करू शकतात आणि काम करू शकतात. तर ओव्हरऑल काय आहे की डिसेंट्रलाइज फायनान्समध्ये माणसांचा डायरेक्ट कंट्रोल नसून जे कोर डेव्हलपर्स किंवा मग जे डेव्हलपर असतात त्या प्रोजेक्टचे, त्यांच्या हातात बऱ्यापैकी कंट्रोल असतो असं आपण म्हणू शकतो एका अँगलने. त्यामुळे मग यांचं म्हणणं काय की जर तुमची डेव्हलपमेंट टीम जर एकत्र असेल किंवा मग जर डेव्हलपमेंट टीम डिसाईड करू शकत असेल की पुढचं कसं पर्सेंटेज काय होणार आणि कुठे काय जाणार, असं जर काही कंट्रोल असेल तर मग त्याला रेग्युलेट केलं पाहिजे, बरोबर. पण जर DeFiमध्ये अशी गोष्ट असेल की तिथल्या प्रोग्रॅमर्सच्याही हातात जर त्या गोष्टी नसतील, टक्केवारी किंवा बाकी कुठलं अकाउंट लॉक करायचं, कुठलं अनलॉक करायचं वगैरे, या गोष्टी जर त्यांच्या हातातही नसतील, तर मग हे लोक रेग्युलेशन म्हणजे नक्की करणार काय ते मला समजत नाहीये. पण तरी सुद्धा आता ही बातमी आली आहे म्हणून आपण हे सगळं बोलतोय की
डीफायचं रेग्युलेशन जर करावंच लागलं तर ते अशा प्रकारे केलं पाहिजे की डिसेंट्रलायझेशनच्या ज्या मुख्य व्हॅल्यूज आहेत किंवा मग जी मूल्य आहेत डिसेंट्रलायझेशनची, विकेंद्रीकरणाची, तर त्यांना धक्का लावू नये, सॉफ्टली रेग्युलेट करा आणि लोकांना इनोव्हेट करू द्या, थोडक्यात हा त्याचा अर्थ आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन प्रिपेअर्स फॉर $50,000 showdown as future traders turn moderately bearish on Bitcoin. तर $50,000 आसपास आपण आत्ताच जस्ट जाऊन आलो होतो. आजच्या दिवसामध्ये जवळजवळ $49,600 आय थिंक तिथपर्यंत, $300-400 पर्यंत आपण गेलो होतो. आणि फ्युचर्स ट्रेडर्स जे असतात की जे बेटिंग करतात थोडक्यात की मार्केट आता वर जाणार आहे की खाली येणार आहे पुढे जाऊन, तर त्या लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा त्या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट्सनुसार किंवा त्या लोकांनी कुठल्या टाईपचे कॉन्ट्रॅक्ट्स आता विकत घेतलेत, तर त्यानुसार बहुधा थोडंसं बेरिश त्यांचे थॉट्स आता आहेत. सो ते शॉर्ट करतायत बिटकॉइनला थोड्या मोठ्या काही प्रमाणामध्ये. पण तरी सुद्धा $50,000 हा एक छोटा मोठा का असेना एक चॅलेंज आहेच बिटकॉइनला आता जी ग्रोथ पाहिजे त्यानुसार. पण जर $50,000 आकडा आपण पार केला स्ट्रॉंगली तर $50,000 आपला सपोर्ट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुढची ग्रोथ सुरू होईल. मग पुढच्या रेझिस्टन्सला पुन्हा एकदा बिटकॉइन चॅलेंज करायला पुढे वर जाईल. बघूया पुढे काय होतं ते. तोपर्यंत पुढची बातमी चेक करूया. मिंटिंग, डिस्ट्रीब्युटिंग अँड सेलिंग NFTs मस्ट इन्व्हॉल्व कॉपीराईट लॉ. आता NFT म्हणजे काय, तर नॉन फंजिबल टोकन. आणि मॅक्झिमम NFTचा वापर जो चालू आहे तो थोडक्यात आर्ट्स किंवा मग कलेक्टिबल्स या गोष्टींमध्ये चालू आहे. पण अजूनही भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे इम्प्लिमेंटेशन्स आणि सोल्युशन्स येतील, अशा ऍप्स येतील की ज्याच्यामधून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींना NFT मध्ये कन्वर्ट करू शकता, मार्केटमध्ये विकू सुद्धा शकता किंवा मग तुम्ही एकमेकांना गिफ्ट करू शकता किंवा त्याच्यामधून कुठल्या ना कुठल्या टाईपचं फंक्शनॅलिटी तुम्ही त्याच्यातून काढून घेऊ शकता, कामं करू शकता. फक्त त्याचं प्रॉपर चोरी वगैरे व्हायला नको कुठल्या गोष्टींची. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या आर्टिस्टने खूप सुंदर चित्र बनवलं होतं, रियालिटीमध्ये पेंटिंग बनवलं होतं, तर त्याचं डिजिटल व्हर्जन तयार करून जर कोणी NFT विकून टाकलं तर त्या माणसाच्या किंवा त्या आर्टिस्टच्या परमिशन शिवाय आणि प्लस त्याला रॉयल्टी न देता जर तो माणूस निघून गेला, त्याचे जे काही टोकन्स किंवा जे काही त्याला पैसे मिळाले ते घेऊन जर तो निघून गेला, तर मग या गोष्टीला आळा कोण घालणार आणि या गोष्टीला थांबवणार कोण. म्हणून यांचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कॉपीराईट लॉ जो आहे तो चेक केला गेला पाहिजे आणि मगच NFT मिंट करायची परमिशन मिळाली पाहिजे. मिंट म्हणजे काय, तयार करायची. तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे. बघू पुढे काय होतं ते. आपण हळूहळू बघूया, कारण NFT जो आहे हा नवीन डोमेन आहे तसं नाही म्हटलं तरी बघायचं आता. त्यातल्या NFT इंटरेस्टिंग पण आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. रोज कमीत कमी 2 बातम्या तरी असतात. सो तुम्ही ऍटलीस्ट थोडासा अभ्यास करून ठेवा, पुढे जाऊन काहीतरी नक्की फायदा होईल. Institutions appear bullish on crypto despite record Bitcoin outflows. आता हे यांचं स्वतःच काही म्हणणं ठरलेलं नाहीये. सेम प्लॅटफॉर्म आहे हा. हे काय आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या बातम्या बघत नाही आहोत. एका तासापूर्वी ही बातमी आली आहे की बिटकॉइन प्रिपेअर्स फॉर $50,000 showdown as futures traders turn modestly bearish on Bitcoin. आणि ही पण बातमी 1 तासापूर्वीच आहे. Institutions appear bullish on crypto despite record Bitcoin outflows. बिटकॉइन आउटफ्लोज म्हणजे आता इथे त्यांचं म्हणणं असं आहे की इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे होते काही, तर त्यांनी काही प्रमाणामध्ये बिटकॉइन विकलेले आहेत. या रिसेंट आत्ता जे आपण $49,000 पर्यंत जे गेलो होतो आत्ता लेटेस्ट काल आणि आजमध्ये, तर त्या काळात बऱ्याचशा कंपन्यांनी किंवा मग त्याच्या एखाद्या आठवड्यापूर्वी जे काही ग्रोथ सुरू झाली, तर त्या काळात बऱ्याचशा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सने काही प्रमाणामध्ये बिटकॉइन विकलेत असं त्यांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा त्यांचा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा जो ओव्हरऑल टेंडन्सी आहे त्यांची ती बुलिशच आहे. आणि त्यामुळेच कॉइनबेस आणि मोठमोठे जायंट्स जे आहेत ते काही ना काही प्रमाणामध्ये आत्ता क्रिप्टो विकत घ्यायला तयार आहेत आणि घेतच राहणार आहेत फ्युचरमध्ये सुद्धा, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. आत्ताच आपण 2 दिवसांमध्येच गेल्या हे चेक केलं होतं की 2 मोठ्या कंपन्यांनी इथिरियमचे ETF साठी फायलिंग केलं होतं SEC कडे. तर त्या फायलिंगला त्यांनी विड्रॉ केलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरून माघार घेतलेली आहे SEC कडून. SECला त्यांनी रिक्वेस्ट पाठवली आहे की आमचे हे जे फायलिंग होते ते कॅन्सल करा. आता याच्या मागचं कारण नक्की काय होतं ते माहिती नाहीये, पण दोघांचे ऍप्लिकेशन बहुधा सेम किंवा एकदम एक्झॅक्टली सिमिलर होते, फक्त नावं वेगळे होते ETFचे लिस्टिंगचे. त्यामुळे मग त्यांनी एखाद वेळी हे केलं असेल आणि एक्झॅक्टली सेम डेला पण त्यांनी अप्लाय केलं होतं.
रादर ते मला असं वाटतं की आता नवीन काहीतरी बदल घडवतील त्यांच्या दोघांच्या ऍप्लिकेशन्समध्ये आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा अप्लाय करण्याची शक्यता आहे. आता ही बातमी जी होती ही 20 ऑगस्टची होती, पण मला वाटलं की शनिवार रविवारी कमी बातम्या असतात, तर मी म्हटलं थोडंसं जे काही मिस झालं असेल आपल्याकडून ते ट्राय करूया कव्हर करायचं. ओके. Bitcoin mining metric that has predicted every big BTC rally since 2020 is flashing again. तर आता वेगवेगळे इंडिकेटर्स म्हणतात किंवा मेट्रिक म्हणतात किंवा मग आणखीन भरपूर नावं असतात या गोष्टींना, जे टेक्निकल अनालिसिस करतात त्यांना माहिती असेल. तर हे जे मेट्रिक आहे हे मायनिंगशी रिलेटेड आहे. थोडक्यात डिफिकल्टीचं एक डेरिव्हेटिव्ह मेट्रिक आहे असं म्हटलं तरी चालेल, की डिफिकल्टी कशी वाढते, कशी कमी होते आणि त्यानंतर कशी ग्रो होते, कशी रादर कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये चेंजेस येतात, या गोष्टीनुसार त्यांनी ते मॅप करायला सुरुवात केलं होतं. आणि 2020 पासून प्रत्येक वेळी जेव्हा बिटकॉइन ग्रो झाला तेव्हा ते इंडिकेटर किंवा ते मेट्रिक फ्लॅश झालं होतं आणि आता सुद्धा ते मेट्रिक फ्लॅश होत आहे. सो आता सगळ्यांना असं म्हणणं आहे बऱ्याचशा अॅनालिस्टचं की प्राइस बिटकॉइनची बहुधा वर जाऊ शकते. हे थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे बघू. पुढची बातमी आहे लिक्विड एक्सचेंज हॅकर कव्हर्स ट्रॅक्स बाय सेंडिंग $20 million टू इथिरियम मिक्सर. तर मिक्सर बद्दल आपण आता रिसेंटलीच कव्हर केलं होतं, कारण एक डार्क नेट मधलं क्रिप्टो मिक्सर सर्व्हिसेस देणारा पर्सन होता, तर त्या पर्सनला अरेस्ट झाली होती 2014 ते 17 मध्ये. त्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मिक्सिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या होत्या आणि त्याने ऍक्सेप्ट केला शेवटी त्याचा गुन्हा की माझ्यामुळे मनी लॉन्ड्रिंग झालं वगैरे वगैरे जे काय होतं ते. तर थोडक्यात मिक्सर ही अशी सर्व्हिस असते, पुन्हा एकदा सांगतो, की जिथे तुम्ही तुमचं कुठलाही क्रिप्टो ऍसेट असेल तो पाठवता आणि असे बरेच जण वेगवेगळे ऍसेट्स तिथे पाठवता, मग ते मिक्स केले जातात आणि कोणाचाही ऍसेट कुठेही पाठवला जातो थोडक्यात. त्यामुळे काय होतं की ऑथॉरिटीज किंवा कोणीही जर ट्रेस करायचा प्रयत्न केलाच की बाबा या माणसाने इथून हे फंड झाले होते, इथून मग असे गेले, इथून तिथे गेले, तिथून इथे गेले, असं जे आपण ट्रेस लावतो, ठीक आहे, तर तो ट्रेस नीट लावता येत नाही कारण ते मिक्स केलेले ऍसेट्स असतात. तर लिक्विड एक्सचेंज जे काल परवाच आता हॅक झालं होतं, आय थिंक काहीतरी $90 million फंड्स चोरीला गेले होते. तर त्याच्यातले $20 million त्या हॅकरने एका मिक्सरमधून मिक्स करून घेतले. सो आता थोडक्यात ते ट्रेस करणं किती सोपं जाईल, किती कठीण जाईल ते बघण्यासारखी गोष्ट आहे, पण याची नक्कीच एन्क्वायरी होईल. आणि बाकीचे जवळजवळ $70 million जे उरतात 90 मधून हे 20 वजा केल्यावरती, तर ते $90 million पैकी $70 million त्याने युनिस्वॉप म्हणून जो डिसेंट्रलाइज्ड एक्सचेंज आहे, हुओबी सेंट्रलाइज्ड एक्सचेंज आहे, बायनान्स जगातलं सगळ्यात मोठं एक्सचेंज आहे, पोलोनिक्स वन ऑफ द ओल्डेस्ट एक्सचेंजेस आहे, तर अशा 4-5 ठिकाणी त्याने ते फंड्स मूव्ह केले. $70 million आणि $20 million त्याने इथिरियम मिक्सरमधून मिक्स करून घेतलेले आहे. तर थोडक्यात हे सेंट्रलाइज जे एक्सचेंजेस असतील तर त्याच्यामध्ये ते फंड्स ब्लॉक केले जातील, ते अकाउंट ब्लॅकलिस्ट केलं जाईल, तर सगळ्या गोष्टी पुढे होऊ शकतात. पण हे इथिरियम मिक्स करून जे त्याने घेतले त्याचं काय होईल ती बघण्यासारखी गोष्ट आहे. पुढे बघू काय होतं ते. पुढच्या बातमीकडे वळूया. व्हाय टाइम इज द अल्टिमेट स्केअर्स ऍसेट. तर हा एक थॉट प्रोवोकिंग सेशन आहे. अराउंड 15 मिनिटं 32 सेकंदांचा ऑडिओ क्लिप आहे, नक्की ऐका. कारण थोडक्यात आपण म्हणतो ही करन्सी ती करन्सी किंवा मग ही कमोडिटी ती कमोडिटी, हा ऍसेट तो ऍसेट, वेगवेगळे ऍसेट क्लासेस. मग आता आपण सगळे जे गेले 2, 4, 5, 10 महिन्यांपासून जे गप्पा मारतोय मी याच्यामधून युट्यूबच्या माध्यमातून, तर ते सगळे डिजिटल ऍसेट्सच्या बाबतीत गप्पा मारतोय. ओके. आणि बाकीचे पण ऍसेट क्लासेस आहेत, तर मुख्यत्वे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात स्केअर्स म्हणजे रेअर म्हणजे मौल्यवान प्लस जो इझिली तुम्हाला मिळत नाही तो ऍसेट म्हणजे वेळ आहे. हे सगळ्यांनी खरंच समजून घेण्याची गोष्ट आहे. सो हे नक्की ऐका तुम्ही पुढे जाऊन. आणि तोपर्यंत आपण पुढच्या बातमीकडे वळूया. इराण टू लिफ्ट क्रिप्टो मायनिंग बॅन फॉर ऑथराइज्ड फार्म्स इन सप्टेंबर. तर इराणमध्ये विजेचा तुटवडा पडल्यामुळे त्यांनी बरेचशा मायनर्सला म्हणजे थोडक्यात क्रिप्टोकरन्सी मायनिंग वरती बॅन आणलं होतं, कारण त्यांच्याकडे विजेची कमतरता पडत होती. आता त्यांनी आय थिंक विजेचा सप्लाय वगैरे कुठून तरी अरेंज केला असेल किंवा 1-2 प्लांट्स नवीन सेटअप झाले असतील किंवा काहीतरी करून त्यांनी विजेचा सप्लाय सप्टेंबरच्या आत ते अरेंज करतायत. आणि मग जे ऑथराइज्ड मायनर्स असतील म्हणजे त्यांच्याकडे काहीतरी आय थिंक रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे आहे, जसं व्हेनेझुएलामध्ये आहे तशीच,
तर त्या प्रोसेसच्या थ्रू जे गेलेले मायनर्स असतील तर त्यांना सप्टेंबर महिन्यापासून मायनिंग स्टार्ट करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. चायनीज कंपनीचं नाव काय? द9 सिक्स जॉईंट व्हेंचर फॉर 200 मेगावॉट मायनिंग कपॅसिटी इन कझाकस्तान. तर आता मला एक खरंच महत्वाची गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटते की हे जे काही हेडलाईन्स असतात ना याच्यामध्ये हे मायनिंग कपॅसिटीला विजेशी का जोडलं जातं, राईट? 200 मेगावॉट हे काय मायनिंग कपॅसिटी मोजायचं माध्यम नाहीये. 200 मेगावॉट मध्ये इथिरियमचं वेगळ्या क्वांटिटीमध्ये मायनिंग होईल. म्हणजे ही 200 मेगावॉट ही वीज आहे, बरोबर? तर 200 मेगावॉट मध्ये बिटकॉईनचं वेगळी क्वांटिटी मायनिंग होऊ शकते, इथिरियमची वेगळी होऊ शकते, डोजची वेगळी होऊ शकते, लाईट कॉइन, डॅश, मोनेरो, झी कॅश या सगळ्यांची वेगवेगळी मायनिंग होईल क्वांटिटीमध्ये जर 200 मेगावॉट सेम वीज वेगवेगळ्या मायनिंग साठी वापरली तर. त्यामुळे 200 मेगावॉट हे काही मायनिंगचं मला नाही वाटत की मुख्य डिस्प्ले करताना किंवा डिस्कस करताना वापरायची गोष्ट ही मेगावॉट नसून रादर कुठली करन्सी मायनिंग करताय आणि मग त्याचे किती मेगा हॅशेस, गिगा हॅशेस, टेरा हॅशेस, पेटा हॅशेस, व्हॉट एव्हर, किंवा मग दुसरं कुठलं असेल तर मग किती सोल्स म्हणजे किती किलो सोल पर सेकंड. तर या प्रमाणांमध्ये मोजलं पाहिजे खरं तर मायनिंगला. पण हे कसं आहे की 200 मेगावॉट ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा क्रिप्टोकरन्सी मायनिंग बद्दल बोलताना किंवा मग नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलताना किती मेगावॉटचा प्रोजेक्ट आहे हे बोललं जातं, कारण बेसिक रिक्वायरमेंटच ती आहे. जर 200 मेगावॉट मध्ये आपण 4 वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी मायनिंग करायचं ठरवलं आणि 4 वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर ठरवले मागवायचे तर मागवून आपण 200 मेगावॉट मध्ये 4 वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी किंवा 40 वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सी सुद्धा मायनिंग करू शकतो. सो बेसिक रिक्वायरमेंट असल्यामुळे सहसा मायनिंग फार्म्स किंवा मायनिंग प्रोजेक्ट्स बद्दल मेगावॉट, गिगावॉट तर अजूनपर्यंत नाहीच आहे कुठलीच, पण मेगावॉट मध्ये तरी मोजलं जातं. सो चायनीज कंपनी ही जी आहे द9 ही आत्ताच बातम्यांमध्ये आली होती अराउंड 1-1.5 महिन्यापूर्वी, जेव्हा त्यांनी पार्टनरशिप केली होती रशियन कंपनी बरोबर याच्यासाठी मायनिंगसाठीच. तर त्यांचं मला वाटतं त्यांनी चायनामधलं सगळं जे काही सेटअप असेल त्याचे तुकडे करून थोडे थोडे इकडे रशियाला पाठव, थोडे अमेरिकेला पाठव, थोडे कझाकस्तानला आता पाठवायची त्यांची तयारी आहे. सो हेच होणार आहे. चायनामधले बरेचसे मायनर्स ऑलरेडी निघून गेले, ते सेटअप लावून सुद्धा बसलेत बरेच जण, पण 100% मुवमेंट होईल असं मला वाटत नाही, कारण काही लोकांकडे अगदी जुने मॉडेल असतील मायनिंग इक्विपमेंटचे की ज्यांना तिथून शिफ्ट करण्यावरती जो खर्च होईल तो त्यांच्या ओव्हरऑल कॉस्ट पेक्षा जास्त असेल, किंवा मग ते पुढच्या 2 वर्षात किती मायनिंग करू शकतात तिथे पोहोचल्यावरती हे कॅल्क्युलेशन जर मांडलं तर त्यांना शिफ्टिंगचा खर्च परवडणार नाही बऱ्याच लोकांना, ज्यांच्याकडे जुने मायनर असतील आणि जे फक्त स्वस्त वीज असल्यामुळे तिथे मायनिंग करत होते. तर ते लोक मायनिंग इक्विपमेंट घेऊन मूव्ह होतील असं वाटत नाही, पण ते मूव्ह होऊन नवीन इक्विपमेंट नक्की घेतील तिथे जाऊन जिथे कुठे जात आहेत तिथे. सो याच प्रकारची मुवमेंट होणार आहे आणखीन मोठ्या प्रमाणात. आणि खरोखर क्रिप्टोकरन्सी डिसेंट्रलायझेशनसाठी बनलेलं आहे आणि डिसेंट्रलायझेशन मायनिंगचं पण आता होताना आपण बघतोय. हिस्ट्री इन द मेकिंग इन फ्रंट ऑफ अवर आईज. मजा येते बघायला. पुढे वळूया. वाईन co-founder plans to launch blockchain based game console that uses NFTs to play. तर हा खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. वाईन नावाचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, शॉर्ट व्हिडिओ सर्व्हिसेस आपण त्यांना म्हणू शकतो, त्याच्यावरती बऱ्याच वेळा शेअर करतात लोक. तर त्याचे co-founder जे आहेत त्यांनी आता नवीन प्लॅन बनवलेला आहे की आपण एक गेमिंग कन्सोल, म्हणजे जो आपला रिमोट असतो जो वापरून आपण जॉयस्टिक आणि हे सगळं असतं त्याच्यामध्ये बटन्स असतात, बटन ए, बटन बी वगैरे. आताच्या गेम्समध्ये आणखीन बटन्स आलेले आहेत, पण टर्बो असतं वगैरे असं. तर मग त्या टाईपचं हे डिव्हाइस येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही NFTs लोड केल्यावरती मग तुम्ही खेळू शकाल, असं काहीतरी त्यांनी एक बेसिक कन्सेप्ट बनवला आहे. भरपूर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, तुम्ही डीपमध्ये जाऊन आणखीन वाचू शकता. आपण सध्या पुढच्या बातमीकडे वळूया. चेन अनालिसिस सेज डोजकॉइन अडॉप्शन रिचेस रेकॉर्ड लेवल. म्हणजे ही बातमी अमेझिंग आहे. अर्धी बातमी, ओके, ही 2 पार्ट मधली बातमी आहे. या कॉमापर्यंत, इथे जो कॉमा आहे इथपर्यंत बातमी अमेझिंग आहे. चेन अनालिसिस सेज डोजकॉइन अडॉप्शन रिचेस रेकॉर्ड लेवल. सो डोजकॉइनचं अडॉप्शन म्हणजे काय की किती लोक डोजकॉइन वापरतात, किती इन्स्टिट्यूशन्सकडे डोजकॉइन आहेत, किती इन्व्हेस्टर्सकडे डोजकॉइन आहेत आणि किती ट्रान्झॅक्शन्स होत आहेत, प्लस किती युनिक ऍड्रेसेस असे जगात आहेत की ज्यांच्याकडे काही ना काही डोजकॉइन डिपॉझिट आहे त्या ऍड्रेसवरती. तर या सगळ्या गोष्टी मिळून त्यांचं म्हणणं आहे की डोजकॉइनचं अडॉप्शन आता हायएस्ट लेवलला पोहोचलेलं आहे. पण पुढची अर्धी बातमी जी आहे ती थोडीशी वरीसम आहे जर तुमच्याकडे काही डोजकॉइन असतील तर, कारण 82% डोज सप्लाय जो आहे तो फक्त 535 लोकांकडे मिळून आहे. म्हणजे समजा आपण 100 रुपये जर म्हटले
तर 100 रुपयापैकी 82 रुपये फक्त आणि फक्त 535 लोकांकडे सेंट्रलाइज थोडेसे म्हणू शकतो आपण. तरी 535 हा तरीही एक मोठा आकडा आहे. 535 पैकी समजा आता 397 तर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेस आहेत जगात. तर 397 पैकी समजा अगदी कमी म्हटलं 100 एक्सचेंजेस जरी म्हटले तर 100 एक्सचेंजेसचे याच्यातले 100 ऍड्रेस तुम्ही मायनस करून टाका, उरले 400. बरोबर. मग 400 पैकी काही डिसेंट्रलाइज एक्सचेंजेस असतील, त्यांचे वॉलेट्स असतील, तर ते थोडेसे मायनस करा वगैरे. असं करत करत असं म्हणू शकतो आपण की काही प्रमाणात सेंट्रलायझेशन आहे डोजकॉइनचं. आणि याच्या मागे कारण काय आहे की डोजकॉइन मायनिंग जेव्हा प्रॉफिटेबल नव्हतं ओव्हरऑल, तर त्या काळी सुद्धा काही कंपन्या आणि काही इन्स्टिट्यूशन्स आणि काही इंडिव्हिज्युअल्स माझ्यासारखे किंवा आणखी काही वेगळे लोक, त्यांना बिलीफ होतं डोजकॉइन मध्ये आणि ते त्याला मायनिंग करत होते. जरी त्यांना म्हणजे बिल भरायला लागत असतील किंवा मग सुरुवातीला तर मर्ज मायनिंग चालायचं लाईट कॉइन बरोबर डोजकॉइनचं, कारण मायनिंग स्क्रिप्ट सेम होतं, रादर अल्गोरिदमचं नावच स्क्रिप्ट होतं आहे म्हणजे. तर त्या अर्ली बिलिव्हर्स किंवा मग लिमिटेड लोकांची बिलीफ होती असं सुरुवातीला म्हणू शकतो. पण नंतर नंतर त्याची कम्युनिटी मोठी होती, कारण ट्रान्झॅक्शन फीज कमी होत्या आणि प्लस त्याची व्हॅल्यू एवढी कमी होती की 1000-2000 डोजकॉइन पाठवताना कोणाला काही वाटायचं नाही. आता माझंच उदाहरण घेतलं तर सुरुवातीला माझ्याकडून जे ट्रेनिंग घ्यायचे लोक पर्सनली, तर त्या लोकांना मी ट्रेनिंग संपल्यावरती 1000 डोजकॉइन वेलकम गिफ्ट म्हणून द्यायचो किंवा मग एक डेमो ट्रान्झॅक्शन म्हणून मी 1000 डोजकॉइन पाठवायचो. आणि मी त्यांना सांगायचो की आता तुम्हाला हे काही वाटणार नाही, पण हे आपण डेमो म्हणून बघितलंय, बट यू कीप दॅट वॉलेट सेफ, सांभाळून ठेवा. फोन बदलला तरी दुसऱ्या फोनमध्ये त्याचं परत इन्स्टॉल करा, रिकव्हरी फ्रेज लिहून ठेवा. हे सगळं सगळ्यांना समजावून मग 1000 डोज मी वेलकम गिफ्ट द्यायचो किंवा मग ट्रेनिंगमध्ये डेमो म्हणून 1000 डोजकॉइन देणं माझं एक नॉर्मल त्यावेळी पद्धत होती. तर आत्ताच्या डेटला एक 1000 डोजकॉइन म्हणजे बऱ्यापैकी अमाऊंट पोहोचलेली आहे, 25-30 हजार रुपयापर्यंत म्हणू शकतो. आणि मे महिन्यात तर जवळजवळ 58,000 रुपये त्या 1000 डोजकॉइनची किंमत होती. सो क्रिप्टोमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीवरती जर बिलीव्ह करता तर ती बिलीव्ह कंटिन्यूड पाहिजे, अर्धवट राहू नका, मनापासून बिलीव्ह करा. विकत घ्या मी सांगणार नाही कुठली गोष्ट, पण त्या गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यासाठी आपण काय करू शकतो, जसं आता लाईट कॉइन आहे किंवा डोजकॉइन आहे, तर यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही डोजकॉइन विकतच घेतले पाहिजे असं काही नियम नाही. किंवा बिटकॉइन वरती बिलीफ आहे म्हणजे बिटकॉइन विकत घेऊनच आपण फक्त डिसेंट्रलायझेशनला किंवा या टाईपच्या गोष्टींना पीअर टू पीअर नेटवर्कला सपोर्ट करू शकतो असं काही नाहीये. तुम्ही बिटकॉइनचा नोड रन करा, तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये थोडं रिसर्च करा, त्यानंतर एखादं वॉलेट तयार करायची प्रयत्न करा जर तुम्ही कम्प्युटर्स मधले आहात तर, किंवा तुम्ही हार्डवेअरमध्ये थोडंसं अभ्यास करा की ASIC चिप्स कोणत्या असतात, कोड मॅन्युफॅक्चर करतं, भारतात काही करता येईल का याच्यावर, किंवा तुम्ही जिथे बसलात तिथे काही करता येईल का. सो याच्यामध्ये भरपूर आस्पेक्ट्स आहेत आणि खूप खोलीत जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. हे कांद्यासारखं डोमेन आहे. तुम्ही एक लेअर काढून फेकाल, आतमध्ये नवीन लेअर अभ्यासाची उरलेली असेल, ती लेअर काढून फेकाल, कम्प्लीट करा, परत आतमध्ये आणखीन एक लेअर असेल. सो असं एक डीप डोमेन हे आहे. तुम्ही नक्की अभ्यास करायचा विचार तरी करा. आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण काही बोलणार नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लिगली, फायनान्शियली आणि रेग्युलेटरी कंप्लायन्सच्या हिशोबाने, टॅक्सेशनच्या हिशोबाने पूर्ण अभ्यास करून प्रॉपरली ऑफिशियली जे ऍडवायझर्स असतात त्यांच्याकडून समजून घेऊन मग तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. आणि तुम्ही यंग असाल तर पेरेंट्सशी बोलल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका. प्रॉपर गाईडलाईन्स नुसारच जा. पुढे वळूया. फक्त याने काहीतरी घेतले या महिन्यामध्ये, त्याला इतक्या महिन्यात एवढा प्रॉफिट झाला वगैरे ऐकून काही करायची गरज नसते. ओके. फोमो म्हणतो आपण त्याला, फिअर ऑफ मिसिंग आउट. डेंजरस गोष्ट आहे ती. सांभाळून राहा, घाबरू नका की बाबा आता ऑलरेडी एवढी ग्रोथ झाली मग मला पटकन इन्व्हेस्ट केले पाहिजे वगैरे, हे अशी काही गरज नसते. शांतपणे अभ्यास करूनच डिसिजन घ्यावे माणसाने. पुढे वळूया. आजची शेवटची बातमी आहे फ्री बिटकॉइन. हा शब्द तुम्ही इथे वाचताय ठीक आहे, दुसरीकडे कुठे जर वाचला तर ती वेबसाईट त्या मिनिटाला बंद करा. ओके. कारण असे शब्द वापरून भरपूर लोक म्हणजे भरपूर अशा वेबसाईट्स आहेत की जे काही ना काही इन्व्हेस्टमेंट गोळा करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही ज्या सोशल मीडियावरती असाल सगळ्या सोशल मीडियावरती लोक येऊन तुम्हाला या टाईपचे मेसेजेस पाठवतील. ओके. सो यू ट्राय टू अवॉइड दिस टाईप ऑफ स्कॅम्स. पण ही न्यूज आहे त्यामुळे आपण वाचतोय, अदरवाईज आय वुड हॅव डायरेक्टली क्लोज दिस टॅब. ठीक आहे. फ्री बिटकॉइन काय म्हणजे नक्की? मेयर ऑफ दिस US सिटी रेझिंग फंड्स टू गिव्ह ऑल रेसिडेंट्स $1,000 इन बिटकॉइन. तर हे मेयर आहे, त्यांचा फोटो सुद्धा इथे दिलेला आहे. आणि त्या शहराचं किंवा त्या गावाचं नाव सुद्धा इतकं मस्त आहे. कूल व्हॅली नाव आहे त्या शहराचं, कूल व्हॅली. आणि मिसुरी नावाचं अमेरिकेतलं राज्य आहे, तिथे हे कूल व्हॅली शहर आहे. आणि त्याचे जे मेयर आहेत ते अराउंड एक म्हणजे किती जण राहतात वगैरे ते पुढे डिटेलमध्ये जायची गरज नाही मला वाटतं. पण हे मेयर आहेत आणि हे
गव्हर्नमेंट प्लॅन्स, नंतर सगळे जेवढे पण इन्व्हेस्टर्स आहेत तिकडून सगळे थोडेफार काही फंड्स गोळा करण्याच्या आता तयारीत आहेत आणि ते फंड्स रेज झाले की स्टिम्युलस चेक्स जशी युएस गव्हर्नमेंट देत होती आणि आणखीन देणार आहे मला वाटतं, तर तसंच यांची इच्छा आहे की आपण आपल्या सिटीजन्सला स्टिम्युलस चेकच्या ऐवजी बिटकॉइन देऊ $1,000 म्हणजे अराउंड एक 75-76 हजार रुपयाचे बिटकॉइन प्रत्येक सिटीजनला देऊया त्यांच्या शहरातल्या, असं तुमचं म्हणणं आहे. आणि ते रेकमेंड करतील की जोपर्यंत बिटकॉइनची किंमत आत्ता आहे 38-39 नाही, अराउंड एक 45 ते $50,000 आसपास बिटकॉइन खेळतोय. पण त्यांचं स्वतःचं डायरेक्ट म्हणणं आहे की $5 लाख पर कॉइन जाईपर्यंत तुम्ही विकू नका, नाही तर तुम्हाला नंतर वाईट वाटेल. म्हणजे अजून त्यांनी बिटकॉइन वाटलेही नाहीयेत कोणाला, पण ते आतापासूनच सांगायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर हे खूप म्हणजे ॲडॉप्शन आपण ज्याला म्हणतो त्याचं खूप चांगलं उदाहरण आहे. आपण आता एक काम करूया, आजचा एपिसोड संपवू शकतो आपण आता. फक्त एवढंच म्हणणं आहे की आपण उद्या नक्की भेटूया. आजचा एपिसोड आपण इथेच सांगता करूया, कारण थोडेसे टेक्निकल इश्यूज झाल्यामुळे थोडं डिले झालं होतं या एपिसोडच्या रेकॉर्डिंगमध्ये. रात्र जो रेकॉर्ड केलेला एपिसोड होता थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्या व्हॉइसमध्ये आणि काही गोष्टींमध्ये, त्यामुळे मला हे रेकॉर्ड करून तुमच्याबरोबर मी शेअर करतोय. आपण उद्या नक्की भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो श्री क्रिप्टोमधून. उद्या नक्की भेटूया. तोपर्यंत बाय द टिप्स अँड हॉट न्यूज. बाय गाईज.